चला तर मी आज तुम्हाला बनवून दाखवते आहे चिकन 65। एका वाट्यामध्ये मी बोनलेस चिकन घेतलं आणि ते छान स्वच्छ धुवून घेतलं बघा। आणि लाल तिखट, नमक आणि लसूण, जिरं, अद्रक, सांबाराचा पेस्ट आहे घेतलेला। आणि हे दही आहे बघा, अर्धी वाटी दही घेतलं। हे दही घट्ट घेतलं, पाणी निथळून घेतलेलं होतं मी। आणि याच्यामध्ये मी 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकला आहे। तुम्ही याच्यामध्ये 4 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाका, कारण दही पातळ होतं त्याच्यामुळे मिक्सचर पण थोडं पातळ झालं होतं। आणि एका लिंबाचा रस मी याच्यामध्ये ऍड केला आहे, तर त्याच्यामुळे हे मिश्रण थोडं पातळ झालं। तर मला आणखी याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर मिक्स करावं लागलं, तर तुम्ही पण याच्यामध्ये 2 चम्मच आणखी कॉर्नफ्लॉवर मिक्स करा। आणि हे बघा, मी छान असा हाताने मिक्स करून घेतला आहे। आणि आता याला एका बाजूला मी ठेवते। एकीकडे आता मी कढई गरम करून घेते, तेल ठेवते। मिंट होतं माझ्याजवळ, तर मी मिंट तोडत होती, तेल गरम होतपर्यंत म्हटलं तोडून घेते। बघा, मी सगळंच घरगुती साहित्यामध्ये मी आज हे चिकन 65 बनवत आहे। तुम्हाला रंग ऍड करायचा असेल तर तुम्ही रंग ऍड करू शकता। आणि याच्यामध्ये मी चिकन 65 चा मसाला टाकलेला नाही, कारण मी याच्यामध्ये दही आणि लिंबू टाकलाय, एका लिंबाचा रस आणि अर्धी वाटी दही टाकलं। तर त्याच्यामुळे मला याच्यामध्ये चिकन 65 टाकायची काही गरज नाही, मसाला टाकायची काहीच गरज नाही। कारण चिकन 65 चा मसाला हा पण आंबटच असतो, खूप जास्त प्रमाणात आंबट होईल, म्हणून मी काही त्याच्यामध्ये टाकलेला नाही चिकन 65 मसाला। अगदी घरगुती साहित्यामध्ये मी चिकन 65 बनवून दाखवते तुम्हाला बघा। आणि आमच्या बाळाला काही धीर नाही, मी इकडे काढले चिकन 65 काढलं आणि बाळाने इकडे चाट मसाला रेडी ठेवलेला होता। तर बघा तो टाकतो कसा चाट मसाला, स्टाईल मारून बघा कसा तो चाट मसाला टाकून घेऊन गेला खायला। बघा, इकडे काढलं आणि इकडे घेऊन गेला। म्हणजे त्याला खूपच आवडतं चिकन 65। मी घरीच बनवते आणि अगदी घरगुती मसाल्यामध्ये बनवते। तुम्हाला जर आवडलं तर नक्की सांगा घरगुती मसाल्यामध्ये कसे बनले, तुम्ही पण बनवून बघा माझ्या पद्धतीने। बघा असं छान